काल रात्री 1 पर्यंत काम केल्यानंतर पुन्हा मॉर्निंगला मेकअपला स्टार्ट केलं. हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर आणि आज वैष्णवीचा मम्मीचा आधी मी मेकअप केलेला. त्यांना एकदम मिनिमल मेकअप पाहिजे होता. त्यानंतर वैष्णवीचा आज वेडिंग डे आहे, त्यासाठी मी तिचा मेकअप स्टार्ट केला. आधी स्किन प्रिपरेशन केली, आय मेकअप केला. त्यानंतर मी बेसला स्टार्ट केलं. बेस एकदम नॅचरल आणि मिनिमल पाहिजे होता आणि तिची खूप सुंदर अशी रेड साडी होती. मेकअपनंतर प्राचीने हेअरस्टाईल केली आणि मी तिच्या बहिणीचा मेकअप केला. मग तुम्ही तिचे ज्वेलरी वगैरे घालून झाल्यानंतर बघू शकता, वाव किती सुंदर ते दिसत आहे आणि तिच्या एक्सप्रेशनवरून तुम्ही समजू शकता की तिलाही मेकअप किती आवडलेला आहे. तर हे सगळं झाल्यानंतर ती शूटला गेली. तिचं फोटोशूट चालू असतानाच आम्ही काहीशे क्लिप्स घेतलेल्या आहे. वेगळा काही आम्हाला शूट करायला वेळ मिळाला नाही, तर मी फोटोशूट चालू असतानाच छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता ती किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला कसा वाटला तिचा लुक? आणि मी निघाली नागपूरला. माझी टीम तिथे तिच्या सेकंड चेनसाठी थांबली आणि मी इकडे यायला मला खूप लेट झालेलं होतं, म्हणून अर्ध्यातच मी रॅपिडो बुक केला. मला नेहमी एक्सपेरिमेंट करायला आवडते ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी. आणि इकडे वैष्णवीचा सेकंड लुक टीमनी केलेला आहे आणि तिची नऊवारी किती सुंदर घालून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. मी पण इकडे नागपूरला पोहोचून लवकर मेकअप स्टार्ट केले. टीम आधी पोहोचली होती, तिने हेअरस्टाईल स्टार्ट केले होते. तर मी आधी ब्राईडच्या बहिणीचा मेकअप घेतला, मग त्यानंतर ब्राईडचा मेकअप घेतला आणि तिला पण शूटसाठी जायचं होतं. ही ब्राईडची सिस्टर आहे. खूप सुंदर स्किन होती हिची आणि खूप सुंदर हिचा मेकअप झालेला होता. त्यानंतर ही ब्राईड आहे, तर हिची ॲक्ने प्रोन आणि ऑइली स्किन होती खूप जास्त. तर तरीही हिचा मेकअप इतका सुंदर झालेला होता आणि इतकी छान ती दिसत होती. हिची बौद्धिस्ट पद्धतीची वेडिंग होती, तर फर्स्ट वेडिंगसाठी त्यांचे रिच्युअल्स स्टार्ट झाले आणि त्यांची वेडिंगसाठी ग्रूम आणि ब्राईड गेलेले. त्यानंतर ब्राईड सेकंड चेंजला आली. त्यानंतर तिची साडी इतकी सुंदर होती, खूप सुंदर ती दिसत होती. तुम्हाला कसं वाटलं लुक सांगा.